अख्खी गँग इकडे येईल लेफ्ट साईडला. मगाच्या सामन्यामध्ये मार्केवाडी संघाच्या पाठीराख्यांचा आपण जो जल्लोष पाहिलेला आहे तो अतिशय उत्साहामध्ये त्यांनी जो जल्लोष केलेला होता, तर सर्व अतिशय उत्साहामध्ये केलेला जल्लोष सर्वांनी पाहिलेला आहे. नक्कीच यूट्यूबवर पण सुद्धा तो बहुतेक सर्वांनी बघितलेला असेलच. आणि हा जल्लोष आत्ताचा नाही आहे, त्यांची गेल्या वर्षी मॅच म्हणजे टुर्नामेंट झाली होती, त्या टुर्नामेंटमध्ये ते स्वतः नाचले होते मॅच टुर्नामेंट संपल्यानंतर. एकंदरीत आपण म्हणतो की प्रत्येक रात्री एखादा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला तर तो संघ नाचतो, परंतु तेच नाचायचे. जाऊया मॅचकडे. शेवटची रात्राकडे सुद्धा आपण वळणार आहोत. पहिली रात्र आपण ऐकतोय. देवेंद्र सर आमच्या जोडीला आहेत. पहिला षटक घेऊन येतोय गोलंदाज भूषण, गोलंदाजी मार्कवर आहे. आणि सलामीची जोडी अमोल चव्हाण आणि त्याच्या जोडीला बाहू राठोड तुम्हाला पाहायला मिळेल. देवेंद्र, पहिल्यांदा तो आमच्या समवेत समालोचकाच्या भूमिकेत बसला. बऱ्याचशा ठिकाणी तू समालोचन सुद्धा केलं असेल, परंतु या आयोजनामध्ये तू पहिल्यांदा समालोचन करतोय. काय वाटतंय या आयोजनाबद्दल? निश्चितपणे अतिशय चांगलं असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या आयोजनामध्ये मला समालोचनाची संधी दिलेली आहे त्याबद्दल या आयोजकांचं मी आभार मानतो. तसेच संदेश पाटील यांचे सुद्धा मी आभार मानतो. निश्चितच सर्वांचे आभार मानूया, परंतु पहिले ओव्हर चालू आहे आणि पहिला चेंडू उसळी घेतली, बाउन्स झाला चेंडू आणि त्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला जातोय. सुरुवात देवेन आपण बघतो की धीम्या गतीने केली जाते. म्हणजे आपण म्हणतो ना की कर्जत स्टेशन पासून आपल्याला CSTला जायचं आहे, कल्याणपर्यंत स्लो लोकल असतं आणि त्यानंतर फास्ट. तसंच कुठेतरी झालं होतं मोहाची वाडी संघाच्या मागच्या मॅचमध्ये. निश्चितपणे मागच्या मॅचमध्ये सुद्धा, परंतु अतिशय सुंदर असा हा चेंडू, पंचांचा कोणताही इशारा येत नाही. याच दरम्यान एक धाव चोरून काढली जाते, ती अमोल चव्हाण आणि दिनेश राठोड यांच्या मार्फत. आणि जेवढे धावा येत असतील त्यासाठी प्रयत्न करावे लागतील मोहाची वाडी संघाला आणि ते धावा घेतात. एक सिंगल मिळवली जाईल आणि एक धावसंख्येने श्री गणेश करतोय वसीम 11 मोहाची वाडी संघ. निश्चितपणे वातावरणामध्ये आता थोडासा गारवा झालेला आहे, त्यामुळे चेंडू सीमारेषे पलीकडे जाणं थोडंसं मुश्किल आहे. हा निश्चित सकाळचं सत्र आहे. थोडंसं आता आपण बघतो की 3 वाजले जातात. जेव्हा 4 वाजतील तेव्हा धाव थोडंसं पडण्यासाठी सुरुवात होईल आणि त्यामुळे खेळपट्टी सुद्धा मंदावली जाईल. परंतु आता गोलंदाजी मार्ग तयार. यावेळेस आडव्या बॅटेतून फटका बाहूच्या बॅटेतून येतोय सीमारेषे पल्लीकडे. दणदणीत कणकणीत हा आलेला पहिल्या सत्रामधला षटकार. निश्चितपणे मी आत्ताच म्हणालो की वातावरणामध्ये गारवा आहे, परंतु भाऊ म्हणतोय की वातावरणातला गारवा माझ्या फलंदाजी समोर टिकणार नाही आणि त्याने लगावलेला हा दणदणीत षटकार. आणि या 6 धावसंख्येने मोहाचेवाडी संघ जाऊन पोहोचलेला आहे. तो 7 या धावसंख्येवर 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर. निश्चितच गारवा आहे, परंतु गरम केलं माहोल या खेळाडूने. यावेळी चेंडूला खेळला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, परंतु आपलातून जेल क्षेत्ररक्षकाने केली कमाल. नसीब नंतर कमाल केली ती या खेळाडूने सोमनाथने आपलातून जेल या स्पर्धेमध्ये. निश्चितपणे पहिला झेल जो आपण बघितलेला होता तो नसीम याचा आणि त्याच्याच तोडीस तोड असा झेल हा पकडलेला आहे तो क्षेत्ररक्षक सोमनाथ याने. यानंतर पुढील जाणारा फलंदाज अण्णा बाबू शेख. अण्णा मैदानात जातोय, परंतु स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल देवण भाऊ या खेळाडूला की ही जेल होऊ शकते का काय. एका हाताने जेल पकडली आणि सोमनाथ मार्केवाडी संघाचं ही भिंत आहे. मी मगाशी सुद्धा मागच्या मॅचमध्ये सांगितलं होतं की सोमनाथ असेल, गोकू डायरे असेल, रुपेश असेल, ही सर्व भिंत आहे मार्केवाडी संघाची आणि क्षेत्ररक्षण हे फार जमेची बाजू आहे मार्केवाडी संघासाठी. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. अमोलच्या बॅटेतून फटका डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सरळ जातोय चाटत पुसट. 1 बाउन्स चौकार.
4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या धावसंख्येवर. 11 धावा धावफलकावर आहेत. अमोल चव्हाण मैदानात आहे. अण्णा सुद्धा त्याच्या जोडीला मैदानात खेळतोय. देवेन सुरुवात आवश्यक चालू आहे. सुरुवात चांगली चालू आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा त्यांनी कमवल्यात. यावेळेस एलिव्हेशन चांगलं. बॅटीच्या रडामध्ये चेंडू आला आणि चेंडूला फेकून दिलं सीमा रेषे पल्लीकडे. मोहाचेवाडी संघाचा ब्रँड हा षटकार. निश्चितपणे अमोल चव्हाण जो मागील 2 सामन्यामध्ये अतिशय चांगली फलंदाजी करत होता, परंतु मोठे फटके जे होते ते त्याच्या बॅटमधनं जास्त आले नव्हते. ते या सामन्यामध्ये निश्चितपणे त्यांनी दाखवून दिलेलं आहे की या सामन्यात नक्कीच मी मोठे फटके खेळू शकतोय. आणि त्याचं एक कारण आहे देवेन, मागच्या सामन्यामध्ये भाऊ सुद्धा त्याच्या जोडीला होता 3 षटकापर्यंत. आता भाऊ गेला म्हणजे जबाबदारी आपल्यावर आली हे समजून तो फटकेबाजी करतोय देवेन. निश्चितपणे त्याच जोडीला आता त्याच्याबरोबर प्रमोट केलेला फलंदाज अण्णा जो मागच्या सामन्यामध्ये 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावर फलंदाजी करत होता तो आता 1 डाऊन याच ठिकाणी आलेला आहे. याला आपण प्रमोशन म्हणतो. कारण आपण म्हटलं की बरेच जण असे म्हणतात की कंपनीत आम्ही 7-8 वर्ष घासले तरी आम्ही परमनंट होत नाही. पण क्रिकेट असा खेळ आहे की ज्यामध्ये तुम्ही एक खेळी करा तुम्हाला परमनंट केलं जातं देवेन. नक्कीच. गोलंदाजीमध्ये बदल. यावेळेस नामदेव मार्के गोलंदाजी मार्कवर, परंतु फलंदाज आहे तिथं. एकच धाव कंप्लीट केली जाईल. 1 धावसंख्येच्या मदतीने 18 धावा धावफलकावर लागल्यात. 18 धावा धावफलकावर लागल्यात. आमची पूर्णतः टीम tenniscricket.in ची पूर्णतः टीम गौरवजी सावंत, ओमकार सावंत, मिलन पाटील आणि मनीष हे चौघही चांगलं काम करतात. त्याचबरोबर प्रकाश मध्ये अंपेअरच्या भूमिकेत आहे संदेश पाटील. या अगोदर कुणाल दाबणे, त्याचबरोबर मकरंद आणि यांनाही तुम्ही पाहिलं असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये, देवेन सर आणि राजेंद्र भोईर सर. यावेळेस चांगला फटका, बरीचशी उंची, लांबी तेवढीच आणि चेंडूला फेकून दिलं सीमा रेषे पल्लीकडे. हा येतोय दणदणीत षटकार. निश्चितपणे या 6 धावसंख्येने मोहाचेवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे जी 24 या आकड्यावर. मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर अमोल याने षटकार लगावला होता आणि या षटकातील पहिल्या चेंडूवर अण्णा याने सिंगल घेऊन अमोल चव्हाण याला स्ट्राईक दिली आणि लगेचच अमोल चव्हाण याने लगावलेला हा दणदणीत षटकार. आणि अण्णाला सुद्धा माहिती होतं की चांगले फटके अमोल चव्हाणकडनं येतात, परंतु वाईट येईल आणि वाईटच्या माध्यमातून भर पडेल 1 धावसंख्येमध्ये. 25 धावा धावफलकावर लागले आणि अमोल चव्हाण सहज मारतोय देवेन, बाहेर सहज मारतोय. नजर बघा अतिशय चांगली आहे. निश्चितपणे मोठे फटके खेळतोय आणि एका फटक्यानंतर गोलंदाजाची दिशा सुद्धा भरकटली गेली. निश्चितच यावेळेस आडव्या बॅटीतून फटका, कार्पेट लेवलचा फटका आहे. सोमनाथ चेंडूच्या खाली येतोय. 1च धाव, 26 धावा धावफलकावर लागलाय. अण्णा तर शांत खेळतोय, त्याला माहिती आहे अमोल चव्हाण मोठे मोठे फटके मारतोय म्हणून आपण शांत खेळावं. परंतु नामदेव मार्केच्या विरोधात मारलेला तो फटका अजून आपल्याला आठवतोय लोकांच्या डोक्यावरून. म्हणजे नामदेव मार्केने अजूनपर्यंत आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी केली आहे या शृंखलेमध्ये, परंतु त्याच गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमण करतोय अमोल चव्हाण. गोलंदाज सज्ज, आडव्या बॅटीतून फटका आहे, जमिनीलगत चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक उचलणार, तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट आणि 1 धाव संख्येच्या मैदाने दुसरं षटक प्रोग्रेसवर असताना 28 धावा धावफलकावर लागल्यात. निश्चितपणे अण्णा याला प्रमोट केल्याप्रमाणे तो सिंगल धाव घेऊन अमोल चव्हाण याला स्ट्राईक देतोय. अमोल चव्हाण एका बाजूने मोठे फटकेबाजी करत आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती या 27 या आकड्यावर. अजून एक चांगला स्ट्रोक, चेंडू यावेळेस दुसऱ्या क्षेत्रामध्ये डीप मिडविकेटच्या डोक्यावरून सुंदर असा फटका येतोय सरळ 6 धावसंख्येसाठी. आज बरसतोय, वादळ गोंगावतोय खऱ्या अर्थाने अमोल चव्हाणच्या स्वरूपामध्ये मैदानामध्ये. 33 धावा धावफलकावर लागल्यात. नामदेव मार्केची लेंथ लाईन बदलली, दिशा भरकटली या फलंदाजाने. प्रत्येक चेंडू नजरच्या माध्यमातून आता चेंडूला बाहेर घालवलं जात आहे. गोलंदाज तयार,
चांगलं क्रिकेट. एक धाव काढण्याचा प्रयत्न चालू होता, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु अपयशी झाला. 2 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या आहे ती 16.50च्या सरासरीने 33 धावा. एक गडी मात्र गमावलाय वसीम 11 मोहाचीवाडी संघाने. अमोल चव्हाण याने नक्कीच तो सामना पाहिलेला आहे मार्केवाडी विरुद्ध चांदई, त्यामुळे त्याला सुद्धा माहिती आहे की मार्केवाडी संघाची फलंदाजी किती बलाढ्य आहे आणि त्यानुसार त्यांना सुद्धा त्याच प्रकारची धावसंख्या उभी करावी लागेल. हां, जेवढ्या जास्त धावा देवेन कराव्या लागतील तेवढ्या कराव्या लागतील, कारण चांगले चांगले बॅट्समन लक्ष्मणला आपण पाहिलं, सोमनाथ सुद्धा बरंच तो आणि कधी कधी आपण पाहिलं तर नामदेव मार्के, गोकुळ डायरे कोलवरपर्यंत बॅटिंग आहे, रुपेशपर्यंत बॅटिंग आहे, म्हणजे बॅटिंग कोलवरपर्यंत. जेवढ्या धावा येतील, सिंगल असेल वाईडने असेल, जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा जमवाव्या लागतील मोहाचीवाडी संघाला. याच दरम्यान तिसरं षटक घेऊन येत आहे तो गोलंदाज संदीप मार्के आणि सुंदर असा चेंडू, परंतु चेंडू लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव येते. बॅट बॅट का बॅट लेग बाईस. संदेश पाटील मला सांगतात बॅट, प्रकाश मध्ये सांगतात मला लेग बाईस. आणि मोहाची वाडी संघाचे मागणी की 2 रन तरी द्या. 34 धावसंख्या धावफलकावर आहे. गोलंदाज तयार. यावेळेस एलिव्हेशन कदाचित कमी असेल, कारण फटका मध्ये थोडीशी करताना तपवत आढळली आणि फलंदाज बाद होतोय अमोल चव्हाण. अमोल चव्हाणचा पारीचा अंत 34 धावसंख्येवर दुसरा गडी बाद. आणि ही खूप मोठी विकेट मिळालेली आहे ती मार्केवाडी संघाला. गोलंदाज संदीप मार्के याच्या गोलंदाजीवर अमोल चव्हाण जो अतिशय चांगली फलंदाजी करत होता, वैयक्तिक 24 या धावसंख्येवर खेळत असताना आपली विकेट गमावून बसलेला आहे. तसेच पुढील फलंदाज जो फलंदाजीसाठी मैदानात चाललेला आहे तो महेश राठोड. आणि देवेन आपण पाहिलं महेश राठोड यावेळेस मैदानात जातोय आणि त्याच्या जोडीला त्याचा छोटा बंधू रनरच्या स्वरूपामध्ये आहे, परंतु महेश राठोड सोबत बरेचसे रनर आतापर्यंत होऊन गेलेत, मग त्यांचे 11 खेळाडू सुद्धा झालेत, परंतु आपण विचार केला तर भाऊवर जास्त विश्वास आणि अमोलवर जास्त विश्वास महेश राठोड कधी कधी ठेवतो निश्चितपणे. परंतु तो जेव्हा रनर घेऊन खेळतोय आणि हा अण्णाच्या बॅटमधून आलेला दणदणीत षटकार, काऊ कॉर्नर रिजन मध्ये आलेला हा षटकार, आणि अण्णांनी सांगितलं की अमोल चव्हाण जरी गेला असेल तरी अण्णा इथं अजून उपस्थित आहेत. निश्चितपणे ज्यावेळेस अमोल चव्हाण बॅटिंग करत होता त्यावेळी अण्णा मात्र त्याला सिंगल काढून देत होता, परंतु तो बाद झाल्यावर अण्णाने आता फलंदाजीची धुरा आपल्याकडे सांभाळलेली आहे. आणि हा बॅक टू बॅक आलेला पुन्हा एक मोठा फटका, परंतु चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण खराब आणि 2 धावा मिळत आहेत. ते मोहाचीवाडी संघाला धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 42 या आकड्यावर. 42 धावा आतापर्यंत जमवल्या त्या मोहाचीवाडी संघाने. तिसरं षटक प्रोग्रेसवर आहे, तिसरं षटक चालू आहे. गोलंदाज संदीप मार्के गोलंदाजी मार्कवर आहे. अण्णा चांगला बरसतोय, आता सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय हा खेळाडू. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, परंतु हा चेंडू वाईड येतोय. वाईडच्या माध्यमातून एक अजून धाव मिळेल. 43 धावा धावफलकावर लागल्यात. अण्णा, महेश असेल, बरेचसे फलंदाज आहेत, साजिद असेल, आदाम नसलेल तरी खऱ्या आज त्याची उणीव भासली नाही या खेळाडूंना. सर्वांनी चांगलं योगदान दिलं, परंतु फ्लाइंग स्लिप मधला क्षेत्ररक्षक फंबल करतोय सीमा रेषे पल्लीकडे. अजून एक चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली त्या 47 धावा. या 4 धावा किती महागात पडतील देवेन या दुसऱ्या सत्रामध्ये मार्केवाडी संघाला. निश्चितपणे प्रत्येक धाव ही शेवटी महत्वाची असतेच आणि या 4 धावसंख्या जी मोहाचीवाडी संघाला बहाल झालेल्या आहेत त्या मार्केवाडी संघाकडनं या निश्चितपणे त्यांना महाग पडणार आहेत. प्रत्येक धाव फार महत्वाची असते, जाणूनच मार्केवाडी संघाला खेळावं लागेल. परंतु आता सिंगल कन्वर्ट केली जाईल. सिंगलच्या माध्यमातून
48 धावसंख्या मात्र धावफलकावर लागले. 3 षटक संपले, 48 धावा. दमदार सुरुवात मोहाची वाडी संघाकडनं. 1-2 धक्के लागले देवण, परंतु त्या धक्क्यांचा काय प्रभाव पडला नाहीये, कारण 48 तब्बल धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर योग्य स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितपणे अतिशय चांगली फलंदाजी झालेली आहे ती मोहाचीवाडी या संघातर्फे. पहिल्या दोनही सामन्यामध्ये त्यांची फलंदाजी हवी तेवढी बहरली नव्हती, परंतु या सामन्यामध्ये अतिशय चांगली फलंदाजी करतायत ते सर्वच फलंदाज. फलंदाजीसाठी आलेल्या सर्वच फलंदाजांनी आपले वैयक्तिक योगदान सुद्धा त्याच परीने दिलेले आहे. देवेन, आपण बघितले मोहाची वाडी यावर्षी संमिश्र यशातून चालले, म्हणजे बरेचसे विजेते पद त्यांनी मिळवण्यापासून ते वंचित राहिलेत, परंतु या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याचं त्यांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी हे मॅच खेळत आहेत आणि पंचाकड बोटी दात विकेट जाते यावेळेस मैदानात अण्णा या खेळाडूची. निश्चितपणे या स्लॉग ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद झालेला आहे तो अण्णाच्या स्वरूपामध्ये. आणि पुढील फलंदाज जो फलंदाजीसाठी चाललेला आहे साजिद शेख, डावखुऱ्या हाताचा फलंदाज. समोर असेल गोलंदाज लक्ष्मण कांबरी. येणारे 5 चेंडू बघूया मोहाचीवाडी संघ कुठपर्यंत मजल मारतोय. आणि मोहाचीवाडी संघाच्या कुठल्याही फलंदाजाने निराश नाही केलं. अमोल चांगला बहरला, 24 धावा दिल्या गेल्या. त्यांनी दिनेशने सुद्धा 6 धावा केल्या, 1 षटकार मारला. अण्णांनी सुद्धा 1 षटकार मारला त्यामध्ये आणि 15 धावसंख्येचे योगदान दिलं. म्हणजे जे 3 आधारस्तंभ होते देवेन, त्यांनी चांगली सुरुवात करून दिली. आता महेश आणि साजिदला फक्त आता कळस चढवायचा आहे. निश्चितपणे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये या दोनही फलंदाजांना आपली वैयक्तिक फलंदाजी अतिशय चांगली करावी लागेल, ज्याद्वारे आपला संघ अतिशय चांगल्या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. आणि त्याचप्रमाणे साजिद याच्या फलंदाजीतून आलेला हा दणदणीत षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल. 54 धावा धावफलकावर आहेत. मार्केवाडी संघाच्या सर्व गोलंदाजावर आज आक्रमण झालं. मागच्या मॅच मध्ये तब्बल 64 धावा त्यांनी 4 षटकामध्येच गमावल्या, पण ते 65 धावा करताना लक्ष्मण या खेळाडूने पुनश्च कमवल्या. आणि यावेळेस गॅप मधून सोमनाथच्या हाताला स्पर्श करून येतोय 1 बाउन्स चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. 58 धावा वसीम 11 मोहाचीवाडी संघाच्या धावफलकावर आहेत. येणारा प्रत्येक फलंदाज हा आपल्या फलंदाजीची ताकद दाखवत आहे. मोहाचीवाडी संघाकडे असणारे जे फलंदाज आहेत, जे 11च्या 11 खेळाडू आहेत, ते सुद्धा येऊन कुठलाही फलंदाज षटकार मारू शकतो. ही एवढी ताकद मोहाचीवाडी संघाकडे नक्कीच आहे. हा, निश्चितच ताकद आहे, परंतु आता दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा आपण ताकद बघणार आहोत मार्केवाडी संघाकडनं. परंतु अजून एक विकेट जाते साजिदच्या स्वरूपामध्ये. हा खेळाडू गेला काय, त्यांनी मारले काय आणि आला काय? 3 चेंडू फक्त खेळले आणि त्यामध्ये 10 धावा वसूल करून आला. आपली जबाबदारी त्याने चोख पार पाडलेली आहे, परंतु जो जर विकेटवर थांबला असता तर निश्चितपणे अजून 2-4 फटके मोठे बघायला मिळाले असते. आता उर्वरित 2 चेंडू आणि स्ट्राईकला असेल तो फलंदाज योगेश. 58 धावा धावफलकावर आहेत. परंतु मी विनंती करेल विश्वनाथजी राणे साहेबांना की आपण व्यासपीठावर यायचं लगेच. विश्वनाथजी राणे साहेब आपल्याला विनंती करतो व्यासपीठावर यायचं. साजिद फक्त 3 चेंडू खेळला आणि त्या 3 चेंडूमध्ये 10 धावसंख्येचं योगदान दिलं. म्हणजे प्रत्येक खेळाडू दुहेरी धाव करून मात्र बाद होतोय. महेश आणि आता योगेश ही जोडी मैदानात आहे. 4 चेंडू आतापर्यंत संपुष्टात आले, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लक्ष्मणनी जरी 10 धावा दिल्या असतील तरी त्याने 2 विकेट हे फार महत्वपूर्ण मिळवलेत. परंतु आता येणाऱ्या हे 2 महत्वाच्या चेंडूवर त्याला चांगली कामगिरी करणं भाग पाहिजे. संधी होती कारण त्याने विकेटची देवेन, परंतु ते संधी आता गमावली गेली. गोटी नेम टिपता आला नाही, परंतु 1 धाव कंप्लीट केली आणि 1 धाव संख्येच्या माहितीने स्कोर कार्ड मध्ये बदल. 59 धावा 59 रन्स 59 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी महेश राठोड तयार. आणि आज शेवटच्या चेंडूवर मोठ्या फटका खेळण्याच्या प्रयत्नात
महेश राठोड झेल बाद होतोय. आणि हे पहिलं सत्र सुद्धा संपलं. पहिली इनिंगचा खेळ संपला. एकूण 60 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 60 धावसंख्येची गरज आहे. आणि या 60 धावा पूर्ण करणार का मार्केवाडी संघ, त्याच जोशमध्ये हे आपण ऐकणार आहोत राजेशजी भोईर साहेबांच्या गोड आवाजामध्ये. परंतु कोण जाणार आजच्या पहिल्या सिंहासनाकडे, याकडे चालू असणारा हा संघर्ष ऐकत राहा, पाहत राहा. ब्रदर्स ट्रॉफी 2019. आवाज येईल तुमच्यासमोर राजेंद्र भोईर सरांचा. धन्यवाद मयुरेश सर. तसेच देवेंद्र कुलकर्णी, खूप चांगली साथ या ठिकाणी आम्हाला दिली तुम्ही. चांगलं समालोचन तुम्ही सुद्धा या ठिकाणी केलं आजच्या रात्रीमध्ये. ही 7वी मॅच आहे. क्वार्टर फायनलची सामना रंगला जातोय. मोहचीवाडी वर्सेस मार्केवाडी. एम फॅक्टर नक्कीच मैदानामध्ये आहेत. मात्र या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये 59 धावा तब्बल 4 षटकांमध्ये मोहचीवाडी संघाने उभारल्या आणि 60 धावांचं लक्ष ठेवलं ते अंतरा 11 मार्केवाडी संघाला. मार्केवाडी संघाला तो सामना आठवावा लागेल. कुमार 11 चांदई संघाच्या विरोधात खेळल्यानंतर 65 धावांचं लक्ष सहजरित्या पार केलं. तो सामना आठवावा लागेल. लक्ष्मणला ती फलंदाजी आठवावी लागेल, करावी लागेल. मात्र भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी यांना विसरून चालू वर्तमान काळामध्ये फलंदाजी करावी लागेल. ती लक्ष्मणला, नामदेवला, रुपेशला, सोमनाथला, या सर्व फलंदाजांना या 60 धावांचा पाठलाग करताना आपल्या फलंदाजाची कसब दाखवावी लागणार आहे. कारण की पहिल्या सत्रामध्ये 59 धावा असं कुठेतरी वाटलं होतं की मोहचीवाडी संघ किमान 65 ते 70 धावा उभारेल. मात्र तसं काही घडलं नाहीये. 60 धावांचं लक्ष आहे. आता मात्र पुन्हा एकदा सलामीवीर या ठिकाणी चेंज होत आहेत. लक्ष्मणला पुन्हा एकदा स्ट्राईकला घेऊन जातोय नक्कीच तो कर्णधार नामदेव. 60 धावांचं लक्ष आपण पाहतोय. आजच्या या रात्रीमध्ये नक्कीच आपणास सामने जे पाहायला मिळाले, कमी धावसंख्येचे सुद्धा सामने पाहायला मिळाले, मोठ्या धावसंख्येचे सुद्धा सामने पाहायला मिळाले. मात्र एकही संघ 65+ रन्स या मैदानात करू शकला नाहीये. मात्र या 4 षटकांमध्ये 60 धावांचा पाठलाग करण्यात जर यशस्वी ठरले तर नक्कीच मार्केवाडी संघ लक्ष्मण आणि नामदेव या 2 फलंदाजांच्या जोरावरती सामना जिंकू शकतो. मात्र सलामीला फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती असेल तो लक्ष्मण आणि नॉन स्ट्राईक एंडवरती नामदेव. गोलंदाज अमोल चव्हाण सज्ज होतोय. माझ्या साथीला समालोचनासाठी नक्कीच जोडले गेले ते मकरंद दैविलीकर. मकरंद काय सांगशील, कारण की मागचा सामना 40 धावांचा वाचवला मोहचीवाडी संघाने. आता मात्र त्यांच्याकडे 59 धावा आहेत. 60 धावा वाचवायचे त्यांना. मोहचीवाडी टीमकडे उत्कृष्ट गोलंदाजी आहे. आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलंच, त्यांनी 40 रन करून दिले नाही ऑपोजिट टीमला. आता तर त्यांच्याकडे 60 रन आहेत डिफेंड करायला. नक्कीच पहिलाच चेंडू 60 धावांचा दबाव घेऊन लक्ष्मण जो मागच्या मॅचचा हिरो होता तो मात्र गोल्डन डकचा शिकार होतोय. पहिल्याच चेंडूवरती बाद होतोय 0 या धावसंख्येवरती. आणि आता मात्र पूर्णपणे संकटात सापडलाय तो अंतरा 11 मार्केवाडी संघ. या लक्ष्मणच्या एकट्याच्या जोरावरती तो सामना जिंकला होता. मात्र तोच लक्ष्मण आता मात्र माघारी परततोय. मात्र पुन्हा एकदा शून्यातून विश्व निर्माण करायचे ते मार्केवाडी संघाला. नामदेव आणि सोमनाथ या 2 फलंदाजांवरती नक्कीच जबाबदारी असेल.
नक्कीच अमोल चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या मॅच पासून चांगली गोलंदाजी, आतापर्यंत सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. नक्कीच अमोल चव्हाणला सुद्धा एकदम स्टार्टिंग पासूनच चांगली गोलंदाजी करत आला आहे आणि प्रथम तो पॉवर प्लेचा षटक टाकत आला आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकात सुद्धा तो 10च्या खालीच रन देता आला आहे दोन्हीही मॅचमध्ये. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू खूप उंच गेलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मदत पडलाय. नक्की झेल झाली असती, ती झेल होती मी तर म्हणेल भाऊ राठोडसाठी होती, मात्र रामजीतने त्या ठिकाणी थोडीशी चपलाई दाखवली, त्याच कारणास्तव हा झेल मी तर म्हणेल सुटला गेलाय. नक्कीच सोमनाथला जीवदान मिळतोय, कारण की अमोल चव्हाण सारख्या गोलंदाजावरती हाणामारी करणं तितकं सोपं नसतं, कारण की अनुभव काय आहे हे सर्वस्व तो नक्कीच पणाला लावतोय अमोल चव्हाण. मोठा फटका यावेळी दाखवतोय अनुभव काय आहे. एकीकडे अनुभव आहे अमोल चव्हाणचा, तर दुसरीकडे अनुभव आहे तो नामदेव मार्केचा. तीन चेंडू 7 धावा आपण पाहतोय. सोमनाथला सुद्धा जीवदान मिळालं आहे, मात्र नामदेव पहिल्याच चेंडूवरती षटकाराने आपलं खातं उघडतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सरळ रेषेमध्ये चेंडू जातोय, लॉंग ऑन सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. लक्ष्मण बाद झाल्यानंतर नामदेवने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि मोठी फटकेबाजी मारायला सुरुवात केली आहे. 2 चेंडूवरती मोठे फटके, 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा कमावतोय फलंदाज नामदेव. आणि आता मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 बाद 11. पुढील चेंडू अतिशय वेगवान, चेंडू उंच हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अमोल कोणती चुकी करत नाहीये आणि दुसरा हादरा नामदेवच्या स्वरूपात बसला जातोय, तो अंतरा 11 मार्केवाडी संघाला. अनुभव काय आहे, नक्कीच या ठिकाणी आपला अनुभव पणाला लावतोय मी तर म्हणेल अमोल चव्हाण. मकरंद षटकार चौकार खाल्ल्यानंतर एखादा गोलंदाज डगमगतोय, वाईट चेंडू टाकतोय, नो चेंडू टाकतोय, मात्र अमोल तसं काही करत नाहीये. अजून त्याच्या गोलंदाजीमध्ये सुधारणा करून तो चांगल्या टप्प्यावरती नियंत्रणात्मक गोलंदाजी करतोय. फलंदाजाला स्वतःहून वेगळे फटके मारण्यासाठी नक्कीच या ठिकाणी आमंत्रित करतोय. त्याच कारणास्तव नक्कीच या ठिकाणी विकेट सुद्धा प्राप्त करतोय. मोहाच्या वाडी म्हणजे जसा फुल एक्सपिरियन्स अमोलदा आहे, त्याचप्रमाणे नामदेव मार्के सुद्धा मार्केवाडीचा खूप अनुभवी फलंदाज होता, परंतु त्याच्या एक मिस शॉटमुळे लॉफ्ट केलेला बॉल तो हवेत जाऊन कॅच पकडला गेलाय. नक्कीच शेवटचा चेंडू हलक्यात आणि प्लेसमेंट, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होती, मात्र बॅकअप नव्हतं त्या ठिकाणी. मात्र 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केले जातात. चांगली फेकी त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण प्रशांत कडून पाहायला मिळालं. पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलंय. ज्याप्रमाणे 15ची सरासरी राखायची होती, थोडेसे 2 धावेने मागे नक्कीच असेल तो अंतरा 11 मार्केवाडी संघ. 13 धावा धावफलक आपण पाहतोय. अजूनही विजयासाठी तब्बल येणारे 18 चेंडू आणि 47 धावांची गरज. अजूनही सोमीनाथ आणि त्याच्या साथीला संदीप 2 फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत. मार्केवाडी संघाची फलंदाजी खूप खोलवर आहेत, मोठे फटके मारण्यामध्ये ते माहीर आहेत, परंतु तितकेच ताकदीची गोलंदाजी साजिद असेल, यादव असेल आणि शमीम हे उर्वरित 3 गोलंदाजांसाठी तब्बल 47 धावा आहेत. म्हणजे नक्कीच त्या गोलंदाजीचा कसब पणाला लागणार, कशा प्रकारे गोलंदाजी करणार, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा अमोलने खर्च केल्यात. आता मात्र साजिद येतोय गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडवरती संदीप मार्के, तर नॉन स्ट्राईक एंडला सोमीनाथ. साजिद येतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेटने मारा करेल फलंदाज संदीपसाठी. पहिला चेंडू असेल साजिद याचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती.
अशा प्रकारची निर्धाव चेंडू जर आपण खेळला तर नक्कीच या सामन्यामधून तुमची पिछेहाट होईल, मात्र मोठे फटके सुद्धा मारावे लागणार आहेत। असे प्रयत्न तुम्ही करणं गरजेचं आहे। त्याच प्रकारची काहीशी फटकेबाजी, मात्र अंदाधुंदी फटकेबाजी सुद्धा करून चालणार नाही ती मार्केवाडी संघाला। पुन्हा एकदा सुंदर फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये, चेंडू कॉल क्षेत्ररक्षक भाऊ कोणती चुकी करत नाहीये, फक्त एक धाव मिळते। पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समन सोमनाथ येतोय स्ट्राईक एंडवरती। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, पहा खूप वेगाने क्षेत्ररक्षण हलवलं जातंय। लगेचच या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजलं जातंय, कोणत्या प्रकारचा विलंब उशीर करत नाहीयेत ते वसीम इलेव्हन मावचवाडी संघ। या षटकातील तिसरा चेंडू असेल, 2 चेंडूमध्ये फक्त एक धाव गोलंदाज साजिदने खर्च केले। अतिशय वेगवान चेंडू, चेंडू खूप उंच गेलाय, उंच, मात्र तितका इलेव्हन मिळालं नाही। चेंडू कॉल क्षेत्ररक्षक साजिद कोणती चुकी करत नाहीये, तिसरा आदरा या ठिकाणी बसला जातोय, तो अंतरा 11 मार्केवाडी संघाला। 3 महत्वाचे फलंदाज बाद झाले। आता मात्र रुपेश याच्यावरती संपूर्ण जबाबदारी असेल, संपूर्ण जबाबदारी रुपेश आणि संदीप वरती येऊन ठेपले, कारण की 3 महत्वाचे फलंदाज बाद झालेत। ज्यांनी 2 मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी चांगली केली होती ते तिन्ही फलंदाज, नामदेव असेल, लक्ष्मण असेल आणि सोमीनाथ असेल, हे तिन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर संदीप आणि रुपेश वरती संपूर्ण जबाबदारी। मात्र तितकीच ताकदीची गोलंदाजी आपण का म्हणतो त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळतंय, ते वसीम इलेव्हन मोहचवाडी संघाकडून। 3 चेंडूमध्ये फक्त एक धाव आणि एक विकेट सुद्धा प्राप्त केलाय, तो गोलंदाज साजिदने। संदीप ऑन द स्ट्राईक। पुन्हा एकदा मोठा फटका, फक्त बॅट फिरवतोय जोरामध्ये, खूप वेगाने बॅट फिरतोय, मात्र बॅटचा आणि चेंडूचा काही स्पर्श होत नाहीये। निर्धाव चेंडूची सांगता अशा रीतीने होतीये। फलकोची धावा आपण पाहतोय 14 धावा, अजूनही तब्बल येणारे 14 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे। खूप आव्हान जड होत चाललंय मी तर म्हणेल अंतरा 11 मार्केवाडी संघासाठी। पुन्हा एकदा काही पे निघाये, बॅटच्या नक्कीच संपर्क व्यवस्थित झाला नाहीये, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो यष्टी रक्षक महेशच्या हातामध्ये, आणि या ठिकाणी 4था हादरा बसतोय संदीपच्या स्वरूपात मार्केवाडी संघाला। आता मात्र नवीन फलंदाज गोकुळ डायरे मैदानाकडे रवाना होतोय। इथून जर सामना जिंकायचा असेल तर अजूनही 13 चेंडूमध्ये त्यांना 46 धावांची गरज आहे। फक्त एक धाव या षटकामध्ये, फक्त एक धाव खर्च करतोय गोलंदाज साजिद आणि 2 विकेट प्राप्त करतोय। शेवटचा चेंडू या षटकातील गोकुलसाठी होता, मात्र धावबादची संधी आहे, मात्र डिरेक्ट इथे होत नाहीये। चांगलं क्षेत्ररक्षण कर्णधार वसीम कडून पाहायला मिळतंय, नसीम कडून। 2 षटकांचा खेळ संपला गेलाय। या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि 2 विकेट प्राप्त करतोय गोलंदाज साजिद। धावफलकावरती धावा लागल्यात त्या 15 आणि विजयासाठी 12 चेंडू 45 धावांची गरज। जणू काही सामन्याची रंगत नक्कीच कमी होत चालले। प्रेक्षक वर्ग सुद्धा आपापल्या घराच्या दिशेला वाटचाल करताना दिसतोय, कारण की मार्केवाडी संघाकडून लक्ष्मण आणि नामदेव बाद झाल्यानंतर अशी झुंज कोणत्याही फलंदाजाने या ठिकाणी दिली नाहीये। कारण की नामदेव बाद झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये लक्ष्मणने जी झुंज दिली, एकाकी लढत दिली आणि सामना आपल्या बाजूने झुकवला, मात्र तसं काही या ठिकाणी घडलं नाहीये। फक्त सिंगल डबल या ठिकाणी धावा येत आहेत। आता मात्र 45 धावांची गरज आहे। 12 चेंडूंमध्ये उर्वरित मोठे फटके मारावे लागतील। तब्बल 22.50 ची सरासरी त्यांना राखायची आहे। पुढील गोलंदाज रमजित यादव। पहिला चेंडू वेगवान चेंडू पाहता, शॉर्ट पिच चेंडू आहे, मात्र गती इतकी आहे की फलंदाजाच्या नक्कीच रडारमध्ये चेंडू येत नाहीये।
बॅटला सुद्धा स्पर्श होत नाहीये. जर बॅटची कडा सुद्धा लागली तरी चेंडू सहजरित्या शॉर्ट दरम्यान आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट रिजनला नक्कीच पार होऊन चौकार जाऊ शकतो. नक्कीच या रणजित यादवला आपण खूप जवळून ओळखू शकता, कारण की ज्यावेळी पृथ्वी शॉ मुंबईच्या मैदानामध्ये मुंबईच्या क्लबकडून खेळत होता, त्याच पृथ्वी शॉ बरोबर हा सुद्धा रणजित यादव लेदर क्रिकेट खेळत होता. त्याच्याच जोरावरती लेदर क्रिकेटचा अनुभव तो सुद्धा वेगाने शेअर करतोय, कारण की वेगवान चेंडू टाकण्यात या मोहचवडी टीममध्ये रणजित यादवसाठी नक्कीच जाणलं जातंय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, बॅटची काढा, मात्र योगेश चेंडूखाली तसं काही करत नाहीये. या ठिकाणी झेल घ्यायला पाहिजे होता, मात्र तसं काही घडलं नाही आणि चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील अजूनही आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पूल करायचा होता, मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक अमोल येणार. तत्पूर्वी एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. 4 चेंडूचा खेळ संपला जातोय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 4 बाद 22. अजूनही 38 धावांची गरज उर्वरित 8 चेंडूमध्ये. जवळपास सामना मी तर म्हणेल वसीम इलेव्हन मोहचवडी संघाच्या बाजूने झुकला गेलाय, कारण की 60 धावांचं लक्ष असताना नक्कीच तशी फलंदाजी जी सरासरी मेंटेन करायची होती ती राखली नाहीये. कारण की पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक योगेशकडे जातो चेंडू. आता मात्र कोणती चुकी करत नाहीये, 1 धाव मिळते. या षटकामध्ये आपण बघतोय शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. 23 धावा धावफलकावरती लागल्यात आणि येणारे 7 चेंडू 37 धावांची गरज. खूप अवघड आव्हान, कठीण आव्हान, अशक्य प्राय असं आव्हान या ठिकाणी पाहायला मिळते. गोकुलसाठी पुढील चेंडू काहीसा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडूचे सांगता येणारे 6 चेंडू 37 धावांची गरज. सामना सोपा, सहज. 6 चेंडू 6 षटकार जरी मारले तरी नक्कीच अंतराळीवर मार्केवडी संघ विजय होऊ शकत नाहीये. मात्र निर्धाव चेंडू टाकले, विकेट प्राप्त केली तर नक्कीच या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहील. कारण की आतापर्यंत शमीमने चांगली गोलंदाजी केली आहे. कोणत्याही प्रकारचं आपण म्हणता येणार नाही की चुकीची गोलंदाजी केली आहे, मात्र त्याने सुद्धा 9 चेंडू या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच हाताळले. त्याने जर 9 चेंडू, वाईट चेंडू, षटकार, चौकार जर दिले तर नक्कीच, किंवा आमचे स्कोरर मित्र नितेश तरे यांनी चुकी केली स्कोरबोर्डमध्ये तरच हा सामना अंतराळी इलेव्हन मार्केवडी संघ जिंकेल. नितेश तरे तशी चुकी करणार नाहीये, सहजासहजी त्यांच्याकडून चुकी होणार पण नाही, कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे मोहच्या वाडीमध्ये जायचे त्यांना. 6 चेंडू 37 धावांची गरज. शमीमचा आपण विचार केला, पहिला चेंडू वाईड येतोय. अशा चुका नक्कीच अपेक्षित नसतील मी तर म्हणेल शमीमकडून, कारण की 6 चेंडू 36 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 षटकारांची गरज. कारण की शमीमचा आपण विचार केला, फार कमी वेळ तो क्रिकेटसाठी देतो. कारण की शमीम असा गोलंदाज आहे, आपण बोलतोय ना एखाद्याला आपडल्याशिवाय मरण नाहीये, मात्र शमीमने 5 चेंडू 5 षटकार खाऊन सुद्धा, ज्याप्रमाणे स्टुअर्ट बॉर्डला 6 चेंडू 6 षटकार युवराजने लगावले होते, त्याच प्रकारचे शमीम या गोलंदाजाला 5 चेंडू 5 षटकार पिंटू पारच्याने लगावले होते बदलापूर येथे. मात्र तिथून शमीमने जे काही शिकण्यासारखं होतं ते आपलं नक्कीच या ठिकाणी प्रॅक्टिसमध्ये करून दाखवलं आणि प्रॅक्टिसच्या जोरावरती शमीमने पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये स्थान नक्कीच निश्चित केलंय. ते 5 षटकार विसरून, ज्याप्रमाणे 6 षटकार विसरून स्टुअर्ट बॉर्डने जी गोलंदाजी केली, आता तो सुद्धा नक्कीच लीडिंग टॉप विकेट टेकर बॉलर येतो इंग्लंड संघासाठी. आणि या ठिकाणी 5 चेंडूमध्ये 5 षटकार खाऊन सुद्धा शमीम सुद्धा आपल्या संघासाठी ज्यावेळी महत्वाचा गोलंदाज नसेल त्यावेळी मेन गोलंदाजाच्या भूमिकेत शमीम सुद्धा मोहचवडी संघासाठी कामगिरी करतोय. म्हणजे कालचा आपण पाहतोय, मागचा जो
काल होता तो विसरून नवीन येणाऱ्या युगाला, नवीन येणाऱ्या कालाला सुरुवात करणं हेच आपलं कौशल्यपणाला लावून एक चांगली सुधारणा क्रिकेटमध्ये केली जाते. तोच खरा खेळाडू या ठिकाणी जाणला जातो. त्याच प्रकारचं काहीसं प्रात्यक्षिक या ठिकाणी शमीमकडून पाहायला मिळतंय. आपण अमोलला नेहमी पाहता, साजिदला नेहमी पाहता, मात्र शमीमला कधी कधी पाहता, मात्र तो कधी कधी येतो आणि नक्कीच मैदान हलवून जातो. अशा प्रकारचं काहीसं गणित या ठिकाणी पाहायला मिळालंय. तिन्ही सामन्यामध्ये शमीमने चांगली गोलंदाजी केली आहे. चांगली गोलंदाजी शमीमने केली, आता सुद्धा करतोय. 6 चेंडू 37 धावांची गरज होती आणि फक्त उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकत्रित आपण पाहतोय अंतरा 11 मार्केवाडी संघाने सुद्धा खूप चांगला खेळ केला. प्रेक्षकांची मने जिंकली त्यांनी. मात्र त्या खेरीत सुद्धा गोलंदाजीच्या जोरावरती या ठिकाणी वसीम 11 मोहाचेवाडी संघाने आजचं नक्कीच रात्र गाजवली मी तर म्हणेल. फक्त गोलंदाजीच्या जोरावरती आणि एकत्रित क्षेत्ररक्षण आणि तुल्यबळ अशी फलंदाजी याच्या जोरावरती विजयी होतोय तो वसीम 11 मोहाचेवाडी संघ. आणि नक्कीच टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय वसीम 11 मोहाचेवाडी संघ. वेल प्लेड मोहाचेवाडी संघ. हार्ड लक मार्केवाडी संघ. आपणास पुढील स्पर्धेसाठी